एक विचारू? विचार की. माझ्या आईची आई वडील देवा घरी गेले. आई अजून सावरली नाहीये, रडते. बापू आजोबांच्या बाबतीत असे काही झाले असते तर बायकांनी असा स्वयंपाक केला असता का? आता आईला पेज देऊ की आपण केलेली बदाम काजू आणि केशर घातलेली खीर देऊ? काय ग, कुणाला ऐकवतेस? कुणाला ऐकवतेस? थांब इकडे. आम्हाला नको ऐकव, तुझ्या बापाला आणि तुझ्या आजोबाला जाऊन ऐकव. त्या कावेरी काकू आपल्या घरात दुर्वासाचे तांडव आणि शिव्या शाप नकोयत म्हणून वातावरण हलके करतायत. पुरुषांना लागतात पंचपक्वान, आमचं नशिबी मात्र उष्टेच. जा आणि टोमणे नको मारूस. आणि ऐक, आईला ही खीरच दे आणि म्हणावे माहेरचे दुःख साजरे कर. हेच आहे आपले आयुष्य आता. चल जा. अहो ऐकलेत का? अहो मी काय म्हणते, तू नको बोलूस माझ्याशी. ईशा, हे काय असे नव्याच्या नवलाई सारखे? तुम्हाला न भेटता इतरांना भेटले म्हणून रुसलीये ना स्वारी? सारे उगाच बोल लावतात हो सदाच, जेवढ्या तेवढ्यावरून रुसतो म्हणून. लेकाने वडिलांचाच गुण घेतलाय अगदी. आता कसे? खरं सांगू का, तू नव्हतीस ना तर घराला घर पडत नव्हतं बघ. बरं बाबू कुठे आहे? अगदी भलताच पराक्रम केलाय हो त्याने. म्हणजे? गोविंदरावांनी बाबू आणि नानूसाठी स्थळ आणले होते, 2 सख्या बहिणींचे. अगदी साजेसे होते, मला तर फार आवडलेले. अरे वा, हे तर उत्तमच झाले. पण मग बापूने काय पराक्रम केला? काय बोलू. अहो पटवर्धनांच्या सुशीलेशी लग्न लावा असे म्हणाला. काय? डोकं ठिकाणावर आहे का त्याचं? येऊ दे त्याला, चांगला फटकावतो. डोक्यात येतात कुठून म्हणतो मी असले विदुर वाटे विचार. मी सुद्धा लगावली त्यास, फार बडबडले. त्यावरून रागवला होता माझ्यावर, पण मग नंतर यायला तयार झाला. बैलगाडीतही बसला होता, पण तेव्हा त्यास बजावले. पालगडला गेल्यावर हा विषय काढलास तर याद राख असे म्हटले त्यास. झाले, त्यावरून रागवला आणि तुझ्याबरोबर येत नाही असे म्हणाला. मावशीकडेच राहतो असे म्हणून उतरून निघून गेला बैलगाडीतून. ठीक आहे, येऊ दे त्याला, मी बघतो. तू आधी आवर आणि राधा वहिनींना जरा भेटून ये. बापू खूपच विचित्र वागलेत त्यांच्या बाबतीत. जरा धीर दे त्यांना. पण आधी जाऊन माझ्या बाळाला भेटते. तर जमल्यास पाळण्यात निसव. पाळण्याची दोरी ओढ, अंगाई गा. असू दे, तुमच्या शिक्षेचे तर माझ्या मायेचे दोन्हीचे तोल साधतोय ना, मग झाले तर. बर हो बाळाची आई. बर आलेच. धन्य आहे. वा, आज किती वर्षाने असे जेवतोय असं वाटतंय. तृप्त झाली रसना. अरे साधी शिराळ्याची भाजी मूग डाळीत बुडली की कशी चविष्ट लागते. वर खोबऱ्याची पेरणी. वा वा वा. आणि शिराळ्यांच्या शिरांची चटणी अशी खमंग झाली की काही विचारू नका.
आणि चुरचुरीत पण. आहा, रव्याची खीर ही खीर नव्हेच, बासुंदीच ती. स्वयंपाक करावा तो राधेनेच. तुमचे रांधणे म्हणजे म्हशीसाठी मेजवानी. राधेच्या अंगात नाहीये त्राण. ती कसली करतीये स्वयंपाक? कावेरी काकूंनी केलाय. उमा पण होती मदतीला. तुम्ही सोडून कोणीही स्वयंपाक करू शकतो. तुमच्या हृदयातच चव नाही तर हातच कुठून येणार? हृदयाच्या गोष्टी करतायत. माझ्या हृदयाला चूड लावून कधीच त्याचा कोळसा केलाय तुम्ही. पण नारायणा, राधाला आता जबरदस्ती करून उठव. रोज काही कावेरी वहिनी इथं स्वयंपाक करायला येणार नाहीत. होय बापू. वा वा वा. तुला आवडतात म्हणून मावशीने दिले तो डिंकाचे लाडू. घे. यशोदेसाठी ठेवशील ना? हो बाई, बायकोला दिल्याशिवाय घशाखाली घास उतरत नाहीये वाटतं. चांगले आहे हो, बरीच घट्टी झालेली दिसते. चांगलीच गट्टी झाली आमची. त्या हुशार आहेत आणि मन मिळवू सुद्धा. मुख्य म्हणजे माझ्यासारख्या लगेच चिडत नाहीत, समजुतीने घेतात. त्र्यंबक आजोबा आणि आप्पा मला तिच्यासमोर मूर्ख ठरवतात, पण त्या आहेतच हुशार. त्याला ते तरी काय करतील? पण त्यांच्या हुशारीचा तोरा नाहीये. हा, मी सुद्धा हुशार आहे, पण त्र्यंबक आजोबांना आणि आप्पांना ते कळले नसले तरी तिला मात्र कळले आहे. बाई 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 बाई, अरे मला वाटले माझे बाळ मला इतक्या दिवसांनी भेटते तर आईबद्दल काहीतरी बोलेल, आईचे कौतुक करेल. आई तुझ्याशिवाय भूक लागत नव्हती, तुझ्याशिवाय झोप येत नव्हती, रडू येत होते. पण इथे बघते तर काय, महाशय स्वतःच्याच बायकोचे कौतुक करण्यात मग्न. छे, इतक्या दिवसांनी आई भेटल्याचे अप्रूपच नाहीये हो तुला. मी आपली तिथे आसवे गाळीत होते. सदा जेवला असेल ना, झोपला असेल ना, कुणी शिक्षा तर करीत नसेल ना, कुणी रागे तर भरीत नसेल ना. कशाची किंमत नाही. जाऊ दे, मी माझ्या बहिणीकडेच जाते. कशी? आई, काय ग लागड बोलतेस मला? तुझ्या आठवणीत मी इथे किती दिवस रडत होतो, सगळे हसत होते मला. ठाऊक आहे, सगळे कळले मला. मी तुझी थट्टा करीत होते, कळले का लाडोबा? सदा, तुझ्या सासूबाईंना भेटलास का तू? फार वाईट झाले हो त्यांच्या बाबतीत. आई वडील दोघांचे छत्र हरपले आणि शेवटची भेटही झाली नाही. मी 4 दिवस गेले तर आठवणीने रडू आले तुला. पण ज्यांची आई कायमची जाते. आई, अगं तू रडू नकोस ना, मला कसे तरी होते. नाही हो, नाही रडत मी. स्वतःचे रडू आवरायला शिकले मी. परंतु यशोदेच्या आईचे डोळे पुसायला जायला हवे तुला, समजले? समजते आहे मला, पण माझे धाडस होत नाही. पण अशा वेळी भेटावे. धीर वाटतो हो आपल्या माणसांचा. मलाही भेटायचंच आहे राधा वहिनींना. तू चल माझ्या बरोबर. हो, मी माधुला धान्याची पोती बैलगाडीत ठेवायला सांगतो आणि येतो. बरे. बाई, विश्रांती घेत आहेत त्या. असू देत हो, मी बयोला जाऊन भेटून येते. आज पाटलाच्या सोनपूर गावाबद्दल गोऱ्या साहेबाला सांगितले.
पण त्यांनी काही किंमत दिली नाही. आपले लोक गाव सोडून जात आहेत, हाय खातायत, ही गोष्ट काही योग्य नाही. अरे काही झालं तरी आपले शेजारी आहेत ते. आता तू आणि शंकर परचुऱ्यांनी आपले गाव छान हिरवे राखले ते खरे. मूळ डोके बल्लाळ परचुऱ्यांचे, पण शंकरही चांगला पारंगत झाला आणि तूही चांगले शिकून घेतलेस. तुमच्या सूचना आणि उपाययोजनामुळे आपल्या गावात पाण्याचे दुर्भिक्ष कधीही झाले नाही. म्हणणे काय तुमचे? माझे म्हणणे इतकेच की पाण्याचे उत्तम नियोजन कसे करावे याविषयी तू पाटील आणि त्या गावातल्या इतर रहिवाशांशी चर्चा करावी. शंकरलाही बरोबर घ्यावे लागेल. आता शंकर तसा कठीण माणूस, पण या बाबतीत हुशारच आहे, त्यामुळे त्याचे पाय धरावेच लागतील. आता बयोनं विचारलेला प्रश्न अगदी योग्य होता. अरे आपण शेतसारा घेतोय तर आपण लोकांना मदतही करायला हवीच. नाही, ते आपले काम नाही. ते राज्य करणाऱ्या गोऱ्या साहेबांनी पाहावयाचे. आपले काम सारा वसुली करणे आणि तो शेतसारा गोऱ्या साहेबांच्या कचेरीत नेऊन भरणे. आणि आपल्याच्याने वसुली नाही झाली तर आपल्या पदरचे पैसे घालून हिशोब पूर्ण करणे. काका, त्या सोनपूर गावचे जवळजवळ 2 वर्षाचे 235 रुपये आपल्या अंगावर आहेत. ते आता आपल्यालाच भरावे लागणार आहेत. नाही, गावातल्या लोकांनी सांगितलं की जप्ती करा म्हणून, पण त्या पाण्याविना वाळवंट झालेल्या गावाचे जप्ती करून करणार काय आपण? त्यात तुम्ही आता मला त्या लष्कराच्या भाकऱ्या भाजायला सांगताय. ते सुद्धा त्या यशोदेचे ऐकून. 2 वर्ष हा विचार नाही सुचला तुम्हाला तो? मला क्षमा करा काका, पण अचानक समाजसेवेचे भूत तुमच्या डोक्यात कसे काय शिरले? आणि भूत उतरवल्यावर काय? रागावू नका काका, पण माझे अगदी स्पष्ट मत आहे. तुम्ही आणि कावेरी काकूंनी या सगळ्या व्यवहारातून बाहेर पडावे. मी आणि रघुनाथ काय करायचं ते बघून घेऊ. राधाबाईंनी अगदीच खचल्यात हो यशोदे. भेटीची आस लागून राहिली त्यांना. ती सल जन्मभर नाही मिटायची. आई बाप हरपणं म्हणजे काय हे शब्दात नाही सांगता येत. ज्याचे त्यासच कळते. या अथांग जगात दुरून देखील त्यांच्या आधाराने जगत असतो आपण. हे गेल्यावर लक्षात येते. पण पोरके झालो आता. ही भावना एकदम छातीवर येऊन आदळते आपल्या. आता मी काय सांगते ते ऐक. आता तुला खंबीरपणे उभे राहावे लागेल. जबाबदारी घ्यावी लागेल. मोठे व्हावे लागेल. मला खात्री आहे हो, हे सारे करशील तू. तुझ्या आईला या साऱ्यातून तुलाच बाहेर काढावे लागेल. करशील ना? हो, आता मला आईची आई होऊन तिला सावरावे लागेल. आलेच मी. आईला काढा देऊन येते. बरं. आई, सासूबाईंची अवस्था बघवली नाही ग मला. कोणाची तरी आई या जगातून जाणे ही कल्पनाच असह्य वाटते मला. तू कधीच सोडून जायचं नाहीयेस मला. आज प्रत्येकालाच असते हो सदाशिव.
पण आलेला जीव जायचाच कधीतरी. पण या दुःखाने जर घरातली करती बाई खचली तर घराचे वासेच हलतात. बाईच घर तोलून धरत असते हे अशा वेळी लक्षात येते. सारे घर विस्कटते घरातली बाई आजारी पडली तर. आणि मग जबाबदारी लहान मुलांवर येते. इकडे घे आई, काढा पिऊन घे म्हणजे तुला बरे वाटेल. नकोय मला, आधीच तोंड कडू झाले माझे. आई, अगं शहाणी मुलगी ना तू. मग शहाणी मुले असे करतात का? घे, काढा पिऊन घे म्हणजे तुला तरतरी येईल आणि तू बरी होशील. 1 2 3. पाहिलेच यशोदेला? तुझी यशोदा लहान आहे परंतु आज मोठी झाली ती. आईची आई झाली ती. राधाबाईंनी अगदीच अंथरुणावर आहे. फार मोठा आघात झालाय हो तिच्यावर. हो, कळले मला त्यांच्या आई वडिलांबद्दल. आणि बापूंना आईच्या हातचा स्वयंपाक आवडत नाही म्हणून आज मी, कावेरी आजी आणि बयोने केला स्वयंपाक. पण रोज त्या कशा येणार? आता मलाच जावे लागेल. अडचणींची ही माळ काही संपतच नाहीये. मलाच समजत नाहीये काय करावे ते. जोगांनी माझ्या आईला मदत केल्यापासून मला काही निर्णय घेता येत नाही. आपण इथेच राहिलो आहोत इकडचे प्रश्न सोडवत, आणि आता तुझ्या माहेरचे. बयो बयो, अगं तू इथे काय करतेस? आणि या वेळेला सगळे नीट आहे ना? आणि एकटीच आलीस का? नाही, जनार्दन मामाही आलाय, त्याच्यासोबतच आले मी. मला बाळकृष्ण दादाशी बोलायचे होते. बोल. दादा, मी सोनपूरला गेले होते, मल्हारराव पाटीलांकडे वसुलीला. अहो अहो, उठा उठा, चला स्वयंपाकघरात चला. उठा. हळू. अहो, बापू रागवलेत, जेवणार नाही म्हणतायत. आजचा स्वयंपाक कावेरी काकूने केला, पण आता तुम्हाला करावेच लागेल. उठसूट त्यांना नाही बोलवता येणार. चला स्वयंपाकघरात चला. अहो पण नाना, आईला बरे वाटत नाहीये, मग ती उठेल कशी? अगो पण आई. महादेवा, तुला सुद्धा गणपत सारखा मार हवाय का? बयोनी माझी माफी मागितली म्हणून तुम्हाला सूट दिली, पण अति करू नका. चल, मला मदत कर. आपण आईला स्वयंपाकघरात घेऊन जाऊ. ती करेल हळूहळू. तिथे गेल्यावर तिलाही बरे वाटेल. चल. सावकाश, सावकाश. कळले मला सोनपूरची परिस्थिती काय आहे ते, पण मी काय करू? तू मला का सांगतेस? दादा, तुला देश सेवा करायची असे तू सांगतोस ना? तू रागावू नको, पण कितीतरी दिवस मी बघते तू इथे स्वयंपाक करायचे काम करत बसलायस. मला माहितीये तू हे सगळे उमा आतेसाठी करतोयस, पण माझ्या मोठ्या आजीने सांगितलेली एक गोष्ट आठवली मला. कोणती? आपण आपले ध्येय कधी चुकवता कामा नये.
त्यामुळे तू ध्येय सोडू नकोस. संधी आली आहे सोनपूर गावाचा प्रश्न सोडवण्याची. आमच्या आहोंना मदत करशील का तू ह्यात? त्यांनाही काही चांगले लोकांच्या उपयोगाचे काम करायचे. खूप अडचणीत आहेत सोनपूर गावातली माणसे. सखू, काय झाले? अगो सखू, काय झाले? तू इथे कशी आलीस? नाना आईला ओरडत स्वयंपाक घरात घेऊन गेलेत. तिला बरं वाटत नाहीये. तू चल घरी.